काही काही पालेभाज्या अशा आहेत ना, की मीच पहिल्यांदा खाल्ल्यात. आता गावाकडे गेले होते ना, तर सासूबाईंनी ही मोहरीची भाजी बनवली, तर मी खाल्ली. इतकी टेस्टी झाली होती ना, तर मला राहवलं नाही म्हणून मी येताना पण त्या भाजीसोबत घेऊन आले. आणि ह्या भाजीचे फायदे जर ऐकले ना, तर खूप फायदे आहेत तिचे गुणकारी. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी खाल्लीच पाहिजे, कारण या भाजीमुळे वात हा प्रकार खूप कमी प्रमाणात होतो. त्यासाठी काय करायचं, फक्त ही भाजी छान धुवून घ्यायची, बारीक चिरून घ्यायची आणि पाणी गरम झाल्यानंतर 2 उकळीमध्ये ही भाजी शिजून तयार होते. शिजताना मात्र झाकण नाही ठेवायचं, कारण की भाजीचा रंग बदलतो, हिरवीगार भाजी होत नाही. त्यानंतर मी इथे छान एक कांदा चिरून घेतला आणि तो छान परतून घेतला लालसर होईपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये दाणेदार कूट टाकला. त्यामध्ये मी फक्त हिरवी मिरची, लसण आणि कच्च्या शेंगदाण्यांचा वापर केला होता. छान परतून घेतल्यानंतर वरून ती भाजी पण मी त्यामध्ये ॲड केली आणि थोडंसं वरून मीठ टाकून भाजी छान वाफेवर शिजवून घेतली. आणि ही आपली मोहरीची भाजी तयार झाली आहे, जी गुणकारी आहे, फायदेशीर आहे. तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब